दरोडा प्रकरणामध्ये मोठा खुलासा. आरोपी गजाआड 2 दिवसांमध्ये लावला पोलिसांनी शोध. सहकार्य केले रामपूरवासियांनी. शासनाने मानले त्यांचे धन्यवाद. 2 लाख रुपये देऊन शिवलालजी टोळगोटे रामपूर व त्यांचे साथीदार यांचा होणार सत्कार. अरे बापरे. बापरे, काय आहे म्हटलं हे शिवलालजीचं नाव दिसून राहिलं. काय म्हणताय, काय बातमी कशी आहे? दरोडा प्रकरण सापडलं काय? घरच्या अंगी नाही लागत असं करता. या शिवल्याचं नाव आलं पेपरवर, बापा झळकले ना. यानं शोध लावला म्हणते 2 लाख रुपये बक्षीस उपसले म्हणते ना. नालायक कोणाच्यानं वाटते ना दरोडा पकडला म्हणून. एवढी हिंमत आहे याची. पुन्हा आपण आता डॅडी नाव आलं द्यायचं. हो, काय सविस्तर बातमी काय आहे काय म्हणलं. ते वाचा तरी वाटते का रे. काय करा आता, वाचच लागते. दुश्मनाच्या बातम्या वाचा वाटते का. जाऊ दे आता, पाहू द्या काय. तर सविस्तर वृत्त असे आहे की 1 कोटी रुपयाचा जो काही दरोडा 2 दिवसापूर्वी पडला होता त्या प्रकरणामध्ये मोठा छडा लागला असून आरोपी देवमन चुनखऊ, त्याचबरोबर त्यांचे बंधू वामन चुनखऊ आणि एक बँक कर्मचारी व सिक्युरिटी गार्ड चौघांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा छडा लावताना रामपूर येथील शिवलालजी टोळगोटे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी या प्रकरणामध्ये हातखंडा वापरून त्यांच्या पद्धतीनं या 4ही आरोपांना गजाआड करण्यामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करून अतिशय कौतुक असे करणारे कार्य केलेले आहे. म्हणून शासनातर्फे व बँकेतर्फे त्यांना 2 लाख रुपयाचे बक्षीस या चौघं जे काही आहे पकडून देणारे त्यांना देण्यात येणार आहे. करिता आज त्यांचा सत्कार आयोजित केलेला असून सर्व परिसरामध्ये त्यांची वाहवा होत आहे. शिवलाल पूर्ण चांगलं काम केलं मग यावेळेस, नाही का? हो, नाही तर काही असे कामात नसते ते. आता काय तू बी अशी आहे. अरे म्हणलं त्यानं काय 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 शोध लावला असेल का. अरे काहीतरी याचा योगायोग म्हणला का. नाही तर याला काहीतरी हिस्सा भेटला नसन म्हणून चबरलं असं नाही. मग काय तर दुसरं काहीच नाही. हे हे असे कामं करते. अरे लय नाला काय नाही. फक्त नाव करासाठी केलं यानं. 100% सांगतो या देवमन चुनखवली यानं झटका दाखवला. याचाही हात असून त्याच्यात, पण त्याचं काही जमलं नाही म्हणून यानं पोलीस स्टेशनला बहुतेक खबर दिली. हो, पण मी काय म्हणते, हो काय खरं काय खोटं त्याचं नाव आहे ना त्या मुंशीराम झुटकेचं. त्यांना आपण वाचवलं होतं. 3 लाख रुपयाचा हारही त्याला दिला. त्याला सगळी माहिती खरी खरी माहित असेल. त्यांना फोन लावा ना तुम्ही. लावतो ना. तेच माझ्या डोक्यात आलं ना. मुंशीराम झुटके आपला पक्का माणूस आहे रामपुरातला. पूर्ण खबर आपल्याला तिकूनच भेटणार आहे. हो, त्याला आपण वाचवलं का, असं फुकट वाचवलं का, त्याचा उपयोग घ्यास लागेल ना. पण हे शिवल्या नाव करू राहिला ना. अशा आपलं जिल्हा परिषदेचं सीट माय कसं म्हणजे पडलीच माझी सीट असंच होईल ना. आता हे खरी काय खोटी काय, हो हे गोष्ट मला बाहेर काढाच लागल. कारण की नाव फुकट करून राहिला. या मुंशीराम झुटकेला मी 9 वाजता फोन लावतो. सध्या कसं आता सकाळी लावणं बरोबर नाही. हो, पाहतो मी मार्केटला जायच्या आधी. पाहतोच ते खुलासा काय आहे तर. ते बघा आता काहीतरी करून त्याला आवर घाला. हो, नाही तर ते असंच जर समजा पुढे पुढे चालत गेला ना, आपलं नामोनिशाण राहणार नाही. हो, इतका पैसा आदला असूनही आपण त्याला टक्कर नाही देणार. टक्कर काय देते ते. एवढी बातमी आली म्हणजे काय टक्कर देते का ते. थांब ना, याचाही खुलासा करतो तुम्ही काय खरं काय खोटं. तसे आपल्या मागं लोक आहेत आता. हॉटेलसारखा माणूस आपल्याला सपोर्ट करणार आहे आता. त्याने त्याच्याशी पंगा घेतला शिवलाल संघ. त्याच्या भतीजाने पंगा घेतला. सगळ्याशी पंगा आहे त्याचे. फक्त आपल्याला आता हे जे देवमन चुनखव आहे की नाही, याला आता संपर्क साधा लागणार वकील घेऊन. याला जमानतीवर सोडायचं आपल्याला, म्हणजे ती आपल्या बाजूने करायचा. यायचा गेमच करायचा आपल्याला. खरं बा तुम्ही वकील साहेबाची भेट घ्या आणि हे देवमन चुनखव आणि ते बँकेचे जे आहेत ते तुमच्या ओळखीचे असतील. तुमचे मित्रच आहे म्हणता ना. माझ्या मित्रच आहे ना तो. पण आता कसं आहे, त्यानं मला सांगितलं नाही असं काम केलं म्हणून. वाचवायचं आहे आपल्याला त्याला. हो, चांगला वकील देऊ आपण आणि त्याला सोडून घेऊ. आणि याच्या विरोधात चांगला बिलकुल भडकून देऊ. शिवलाल टोळगोटेच्या, म्हणजे आपले माणसं अजून जास्त वाढून जाते मग विरोधक. तसं करा डॅडी. हो बिलकुल. हे विरोधक जेवढे वाढतील तेवढं वाढवा. हो, कारण की याचा बिलकुल नामोनिशाण मिटवायचं आहे आपल्याला आता. शिवलाल टोळगोटे आणि त्याचे रामपूरवाले जे बाकी जे आहे त्याला, आणि त्या याचा आपल्याला बरोबर फायदा घ्यायचा मुंशीराम झुटकेचा. ते तर करणारच मी. हो, वकील साहेब घेऊन आता त्याची सुटका करतोच मी जमानतीवर. आणि बाकी हे जे सगळे हॉटेल गिटेल हे एक करून याचा कसा गेम वाजवता येईल याचा प्लॅनच बनवतो आता. बस झाला याचा आता. काय म्हणा शांताराम भाऊ, नाही का? हो, कमाल केली शिवलाल भाऊ. पावर आता पांडे साहेबाचा फोन आला बा द्यायला 2 लाख रुपये चेक घेऊन जा म्हणते. आणि विशेष म्हणजे आता बबनराव ते कधी लाभाजी बी मुंशीराम भाऊ बी. आणि खबर आपल्याला काहीच नाही. काय केलं यानं काय नाही, कसं पकडला आणि काय पकडला. नाही शिवलाल कसं काय म्हणलं, एवढं कसं काय जमलं तुम्ही. इतका मोठा दरोडा कसा काय पकडला रे. सांगता येईल नाही का. हो ना, काय केलं आम्ही काय नाही. हो ना, आम्ही तिथंच असतो त्याच्या संग बाबा. हो ना, काशाची आमच्यावर उपकार म्हणून लागेल एक खेपची. हो ना, ते सगळं झालं. आम्ही केलं कसं केलं ते सांगासारखं नाही आहे. पण कसं आहे, सगळ्या गावाचं श्रेय आहे त्याच्यात. आणि विशेष म्हणजे काशीनाथचं. हो, हे जे प्लॅन आम्ही रचला का सगळा यायला पकडायचा, हे काशीनाथची एक आयडिया होती की बा का शिवलाल भाऊ हो शोध लावा ना राजा. मी म्हटलं बा चला बा गंमत गंमत गेलो आणि जमलं ते लेखाचं सापडले ते. बाकी सर्व श्रेय तर आम्ही हे 2 लाख रुपये जे आता आणायला जाऊ चेक, 1 लाख रुपये तर लेखाचा काशीनाथला देऊन टाकतो. जाऊ तिकडे नाही रे काशीनाथ. हो, काशीनाथचं खरं योगदान आहे याच्यात. हो काय मुंशीराम भाऊ. काय सांगायला नाही का. हो, खरं योगदान तर झुमऱ्याचं आहे. हो, झुमऱ्यानं मला आयडिया दिली. अरे तसं काहीच नाही शिवलाल भाऊ, खरं तर झुमऱ्याची आयडिया आहे. हो, झुमऱ्या मला म्हणे हे लेखाचे चोर कोण असन बा. मी म्हटलं काय सांगा. तर झुमऱ्या म्हणे शिवलाल भोले विचारा म्हणे काय बसवा म्हणून मेळ यायचा. म्हणून मी शिवलाल भोले विषय काढला, नाही तर मी काय विषय काढत होतो. जाऊ द्या ना, कोणाचं असो, झुंबरचं योगदान असो का तुझं असो आमचं असो, पण हाय सगळ्याचं योगदान नाही का. हो, तर कधी लाभाजी आता या 2 लाखाचं कसं करायचं म्हणलं मग. आता आपल्याला ते आणायला जावं लागते, तर काय वाटप करायचं का काय कसं करता.
वाटप केले तर 1 लाख तर कशाच घ्यायचा होय ना आपल्याला काय हातात येऊ राहिले हो त्यापेक्षा बरं यात्रा गाजवलेली पुरती नाही मी काय म्हणतो बक्षिसातनी कोणाचा हिस्सेवाटी करूच नका हो मस्त आपण काय करू 2 लाखातनी मस्त गाड्या गिड्या करून बरं यात्रेला चालले जाऊ हा हो असं मला वाटते बा मस्त 4-5 दिवस आपलं रमणूक होते वातावरण चांगलं आहे तिथचं मस्त प्रेक्षणीय स्थळ आहे यात्रा सुरू आहे म्हणून मला काही साहित्य हे ते सगळं याच्यात निपटून जाते बा हो म्हणजे याले त्याला वाटप केल्यापेक्षा सगळ्याच मग आनंद ते चालते हे बा शिवलाल भाऊ हो यात्रा आयोजन करा आपलं गाड्या गिड्याचं नाही तर लक्झरी ठेवा काही करा हो पण हे बा माहोल करायचा हो रे ही मस्त आहे नाही का हो लक्झरीच करून टाकू ना मग 2 लाख रुपये आपल्या पैसे आहे मावलच करून टाकू चाललेलं का बैरम यात्रेले परवाच्या दिवशी करता का मग उद्या मकर संक्रांत होऊ देऊ आणि चाललेलं का मग त्यानं मग चालते हे बा सगळ्याच्या तयारी आहेत हो जे असतील येणारे हो सगळ्यालाच येऊ द्या हो एरियाचा बक्षिसाचा पैसा आहे चला बा आता टेन्शनचं काम नाही तसंच करायला पडते म्हणजे कसं एक आठवण नाही राहते माणसाला की बा या 2 लाखांनी आम्ही बैरम यात्रा केली नाही का हो चालते हो करून टाकू मग आता परवा दिवस मेळा मग शिवलाल भाऊ आता ते चेक पहिले घेऊन या आणि आज तुम्ही विड्रॉल मारून टाका त्याचा बरं तर मग कधीला म्हणजे चालले जाऊ मग हो मी ते चेक वटून घेऊन येईन मग परवा दिवस मेळ लावून देतो लक्झरी गिरी पाहिजे मग जाणार तुम्ही दोघं जण पैसे घेऊन या विड्रॉल करू ना हो पण नाही शिवलाल म्हणलं का खादोडे कोमातच गेला असं पण नाही रे खादोड्या अरे खादोड्या तर लगा फिटला सांगतो त्याला तर बा भाकर गोड नाही लागत आज दिवसभर हो पेपरची बातमी वाचली की आपलं शांताराम भाऊची मेवणे हो मानमोडे साहेब हे दोघं जण कोमातच गेले असतील माझ्या हिशोबानं हॉटेल आहे बी काऊन की हॉटेल आहे आता आपला लय विरोधक झाला ना ते ना रे असे हॉटेल तुटेले तर आपण तर किती पाहिले किती गेले नाही का हो पण खादोड्या बाकी का मुरलाच पण आपल्याच्या नाही का हो बिस्कुटच मुरला आपण त्याचं नाही गेला ना कोमात गेला ते डिपॉझिट जप्त आहे त्याचं हो पाहिजे तुम्ही मग काय हो काय विषय फक्त मी काय म्हणतो शिवला हो जराशे आपले काही धुरंधर माणसं घ्या लागेल लेखाचं बैरमले जाताना थोडंसं माहोल करायला हो आपलं संकेतचे बाबा म्हणा किंवा देणके साहेब आहे ते यायला टच कर लागेल मग बरं तयारी घ्या बा हो कसं भाजी गिजीचं अडचण येत नाही मग नाही का भाज्या करायला हे ते नाही तर तिकडे कुठं बसता मग आता आपण त्याला त्याची आवड आहे जमते हे बा देडके साहेबाला फोन करा आणि आपला संकेतच्या बाबाला अर्जंट करा बरं ते पाहिजे बरं ते असल्याशिवाय मजा नाही येत बरं ठीक आहे ना मग संकेतच्या बाबाला फोन लावून देतो एक मी आणि एक यायला लावून द्या देणके साहेबाले शांताराम भाऊ तुम्ही लावून द्या देणके साहेबाले आणि मी लावून देतो इकडे हो म्हणजे परवा दिवशी तयारी करा म्हणा तुम्ही जाणार आहे म्हणा आपल्याला करून टाका शांताराम भाऊ करा तुम्हीच फोन करा म्हणा युवायनं म्हटलं म्हणा चला म्हणा युवायच तिकीट भरते म्हणा सांगा त्याला करा देणकेला फोन करा बरं करा मग शांताराम तुम्ही मी करतो ते यायला फोन हो संकेतच्या बाबाले झुंबर तू करून टाक ना संकेतच्या बाबाले आम्ही चालू चेक आणाले आता लवकर उशीर काही करायला नाही पुरता चल बाबा आपण चालले जाऊ बरं मी करतो संकेतच्या बाबाला फोन करा या तुम्ही आता ठीक आहे बघा लवकर येऊ लक्झरीचं लवकर बा ओके काय म्हटलं काही जास्त मागणी 100 रुपये डोळी हो काळा ऊस आहे चांगला 1 नंबर आहे बिलकुल बोर आहे आपल्याला हरभऱ्याची गाठी आहे जे लागेल आपलं ते मकर संक्रांत सगळं सामान आहे घेऊन घ्या म्हणलं देऊन देऊ मग हो 50 रुपये ऊस बापा लयच माग लावलं तर इतकं माग आता इतकं मग काय करायचं अरे म्हणलं काय ऊस भेटते तरी काय मग काय राजा किती मेहनत घेतली त्याच्यावर 10-12 सऱ्या होत्या आपल्या कसं काढला आपला मिळाला मकर संक्रांतीले 4 पैसे होते बा 50 रुपये म्हणजे काय लय झालं राजा एका ऊसाचे पाना ऊस किती मोठा आहे उच्च आहे ना चांगला पण लय चला 20 रुपये ऊस 20च्यावर असते का काही बी आपलं काय कसंच करावं राजा नाही का तुम्हाला अजून किती पगार वाढवा म्हणलं नाही का हो 8 9 लागला तरी तुमचं राजा हेच रोना टापा आहे महाविंट अरे 50 रुपयाला काय माग नाही ते हो पेरकडं मी छाटून देतो मस्त करून देतो सोबत तुम्हाला हरभरी देतो बोरं देतो काय माणसा राजा असं बारीक पाठ नको काष्ट करायचे माल आहे 4 पैसे कमवू द्या कसे रस्त्यावर बसून कमवू राहिलो हाय बाकी राजा बोलता मस्त म्हणतो मी नाही का जाऊ द्या बा 80 रुपये जोडी लावून द्या दोघं घेऊन राहिलो आम्ही दोघाला 2 ऊस देऊन द्या आणि बाकीचं ते हरभरे गाठी जे काय असेल ते देऊन टाका मग नाही अशी नाही म्हणलं 100 रुपयाने घेऊन घ्या बा नाही राहू तिकडे सळा चालते जाऊ द्या पाहिजे घ्या नाही तिथे गाडी उभी आहे तुमची चालले जा जाऊ द्या मला तिकडे 30 रुपयाने ऊस आहे जाऊ द्या चला तिकडे पुढे चला कठीणच काम आहे काष्ट करायचं नाही हो ना महाविंट सांगा बरं आता जरा भाव टास करते रे लोकला का कोणा 5 रुपयाची मेथीची गड्डी घ्यायला कोण तयार नाही काय बेकार काम झालं काष्ट करायचे हॅलो पारे बा झुमर बोलतो मला झुमर मी बोलतो मला रामपूर बाबा डोस्टॅन्ड आला माणूस राजा बोला ना बा काय म्हणता झुमर भाऊ सांगा काय सांगा जबरा कुठं आपलं तुम्ही काही नाही जरा ऊस होता आपला 2-4 सऱ्या लावे हो मी आलो कसं रस्त्यावर बसलो इकडे जरा चालू आहे इकडं हो बिजाले का शिकाटे लोक आहेत मग काय जेवढे मोठे तेवढे खोटे आहेत मग काष्टकार लोक तरी हे बा हे करत नाही बिजा बारीक पायणार लोक आहेत हो काही नाही इथं ऊस शिकू लागलो बोरं गिरं हे ते उद्या मकर संक्रांत आहे काय म्हणत होते असं ऊस शिकू राहिले का बरं ही काही का फक्त मी काय म्हणलं परवा दिवशी आपल्याला भैरव यात्रेला जायला लागते म्हणलं भावाल करायचं आहे पैशाचं काम नाही 2 लाख रुपये बक्षीस भेटलं शिवलाल भाऊले तर म्हणलं सगळ्याले आपल्याला रामपूरवाले लक्झरी घेऊन निघून राहिले म्हणलं चला जरा बाबा काही सांगतो मग राजा तिकडेच मावला खरा बरोबर ना परवा बिलकुल येऊन जाऊ ना येऊन जाऊ असं का पाहिजे आपल्याला नाही का हो घरी विचार लागते त्याला विचार लागते या मग आपल्याला परवा दिवशी लक्झरी जायचं आहे ठीक आहे ठेवतो मग आता का रामपूरवाल्याचं शांतारामची घनघणी बोला म्हणलं हॅलो बोला काय म्हणता आता काही नाही सहज लावलं म्हणलं हो काय कुठं आहे सध्या सहज लावते ते काहीतरी कामासाठी काही नाही इकडे वावरात बोरं जमा करून राहिलो बोरं ऊसाचे पेरखंड काही आता जे सापडून ते हरभऱ्याचे गाठी गिटी आता उद्या मकर संक्रांत नाही का सकाळीच आता वावराकडे आलो सायकल घेऊन चला म्हणलं जराशे बोरं जमा करत होतो बोरी खाली काय म्हणता आता सकाळी 8 वाजता काय म्हणलं
हो का? त्याला वाटते का मिळवून नेले सकाळीच. हो, असं 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 हो का? पण आम्हाला आता ते गाजर गिजर हे ते आता बाकी आम्हाला सोयीतच राहावं लागते. हो, घरी गेलं की आमच्या मागं आहे. बरं बरं, तर मी काय म्हणतो, जरा थोडं 2-4 दिवस आपल्याला जात होतं म्हणलं ट्रिपले का बैरम यात्रेले. होईल का आपलं? नाही नाही बा, आपलं नाही होत म्हणलं सध्या. हो, कसं आहे, ते हरभऱ्याची रखवाली करावं लागते, गहू आहे, पाणी राहिलं त्याचं, आता नाही होत म्हणलं बा आपलं. तुमच्यासारखं कामाला काय हिंडाचे काम आहे का बा? एकटाच माणूस आहे, सगळं पाहा लागते मला. होत नाही भाऊ आपलं, होत नाही होत नाही. होत नाही म्हणता राजा. सगळे रामपूरचे आमचे बा. हो, तुमची तिकीट गिकीटचा काही वांधा नाही ना, लक्झरी सांगू राहिलो. हो, तुमचे इवाईच पैसे भरते, सगळं बरोबर आहे. फक्त याचं काम होतं बा, ते भाजी गिजी कसं मग स्वयंपाक कुठं कुठं थांबा लागते. तुमच्यासारखी भाजी गटत नाही कोणाले म्हणून. बा हेच तर नाही आवडत आपल्याला. हो म्हणलं बा, मी काही युवाच्या भरोश्यावर नाही जगून राहिलो. मला का मा पैसे नेता येत नाही. युवाई तिकीट भरते, मला काय तिकीट पुरते नाही का महापैशी? इतका हलका म्हणजे रस्त्यावर नाही आलो मी अजून. हो ना, तर काय सांगून राहिले, येतो म्हणलं मी आता. हो, भाजीचं म्हणता ना, मग येतो. मग आपल्याला आवडच आहे त्याची. हो, लक्झरी सांगितली का? हो, लक्झरीच आहे आता. हो, सगळे हो बातमी वाचली असेल ना पेपरले. आपलं शिवलाल टोयगोटे आणि तुमच्या युवानं लय मोठं काम केलं राजा. हो, तुमच्या युवाने एका दरोडेखोराचा शोध लावला ना, मोठी ते बँक लूट प्रकरणामध्ये. मा युवाई ना का? मा युवाई काय राजा बोलता? हो ना, सरप निघाला थांबत नाही ते. काही बोलता, काही नका बोलत जाऊ बा तुम्ही. हो, खोट्या गोष्टी नका करत जाऊ. नाही ना हो, तुमच्या युवानं राजा शिवलाल आणि 2-4 जणांना आपलं कधीला बाजी यायनं मोठ्या डाकू लोकायला पकडला आणि चौकायले. मग मोठं त्याला 2 लाख बक्षीस भेटलं म्हणून तर आम्ही आता ट्रिप घेऊन चाललो. सगळं आपल्याला 2 लाख उडवायचे आहे ना आपल्याला बैरम यात्रेत. वा बाबा, मग काय 2 लाख म्हणलं? असं 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 हो का? असं तरी ते शिवलालनं लावला असं, मा युवान नसन लावला. ते मागं मागं असतीन. बरं जाऊ द्या, कोणही लावा, काही करू. हो, 2 लाख भेटले का मग? बस आता चेक आणायलाच चालले ते. हो, आता बोलावलेला साहेबानं. हो, तर मकर संक्रांत झाली की मग परवा दिवशी निघू म्हणलं मग. उद्या रात्री येऊन जा तुम्ही इथं रामपूरले. बरं बरं बरं, हो ना हो ना, येतो मी येतो. फक्त ते असे म्हणजे बेवडे बावडे घेऊ नको बोललो या. हो, फालतू दांगडो करतात तिकडे. हो, असे लोक पाहिजे नाही. मग त्याला धरणं हे करणं ते करणं राहिलं काम, त्याच्याच मागं राहा लागते. ठीक आहे. हो, चला मग, ठेवा फोन. राजा लय बेकार काम झालं. मी आता डोक्याला हातच ठेवला आहे. बातमी वाचली आणि आता तुम्हाला फोन केला. म्हणलं या आता काय करायचं बा. हो, जिल्हा परिषदचं काही खरं नाही दिसत राजा आपला. हो, आपला डोंगा डुबते वाटते. हो, हे असे कामं जर करत राहिला शिवला टोयगोट्या, काय आपला ताल बसणार आहे सांगा बरं, तुम्हीच सांगा बरं. म्हणून म्हणलं यावर्षी जिल्हा परिषदमधून आपण हातच काढून घेऊ. हो, यावर्षी आपली शीट निघणंच नाही. एवढ्या लवकर नाग्या टाकल्या जमणार आहे का? अरे शिवलाल टोयगोटे काय मजा आहे त्याच्या आपल्या क्लाबमध्ये. हो, आपल्याला पैसा आला सगळं आहे. एक बातमी आली म्हणजे हार मानायची का आपल्याला? का या बातमीत काही दम नाही, याच्यात काहीतरी गोळगंबाल आहे. हो, 100% आता मी जाणार आहे वकिलाला घेऊन. देवमन चुनखो जेलात भेटायला जाणार होते. काय आहे बापू पोझिशन, खरी काय कंडिशन आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्या लक्षात येते बघ काय खरं खरं काय आहे. काऊन की यायची शानच नाही पकडून द्यायची. हो, हे वाटेकरी असं आणि यायचा ताल बसला नसं. सांगा काय आहे काय नाही तर. हो ना, एकटा तर रामपुरात काय चालू आहे आपल्याला समजत नाही. माझं वय असं आहे. हो, ती त्याच्या साईडचा माणूस झाला. हो, त्याच्यानं काही असं माहिती काढता येत नाही मला. अंदरून काय आहे बा खरं, गावातल्यालाच माहीत राहते ते गोष्टी काही. अरे पक्का माणूस आपला रामपुरात आहे. मग पुरं गाव खोकलं करणार आहे ती. हो, त्याची सगळे प्लॅन, हो रामपूरवाल्याची जेवढी प्लॅन आहे का नाही, ते सगळे आपल्याला आधीच समजणार आहे. हो, कारण की जे मुंशीराम धुटके आहे, हो याला आपण वाचवलेलं आहे ना प्रकरणात नाही. ते 3 लाखाचं जे हार प्रकरण झालं का नाही, त्याच्यात म्या वाचवलं दिले. मग हो, म्या बिलकुल दावा म्हणजे काढून घेतला. त्याला म्हटलं जाय बा, तुझ्या पोराचं भविष्य आहे. हो, शपथा घेतल्या त्याच्यापासून. म्हणलं मला माहिती द्यायची फक्त रामपुरातली. हो, तर ते आपल्याला सगळं डिटेल सांगणार आहे. हो, त्याला मी माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे बक्षिसात, त्याला भेटणार आहे. हो, तर काय आहे बा खरं प्रकरण. तिथूनही माहिती घेतो मी. सगळे प्लॅन पुढची बी हो शिवलालची आपल्या लक्षात येणार आहे. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची आहे म्हणजे आहे. हो, कारण की आपल्याला त्याला कसं अंदरून म्हणजे खोकलं करायचं. हो, असे माणसं आपल्याला हातीशी आहे ना. हे बरं केलं तुम्ही. म्हणजे तिकडचं आपल्याला माहिती समजलं म्हणजे तशी तशी चालता येईल आपल्याला नाही का. हो, नाही मस्त मस्त. आता मग बाकी आता पुढचं काय, पुढचा प्लॅन काय आता पुढचा प्लॅन म्हणजे आता हो, आपल्याला एक काम करायचं आहे. पहिले मी त्या याला फोन लावतो. हो, मुंशीराम धुटकेले. हो, आता 9 वाजले नाही का. हो, आता याला फोन लावून विचारतो, थोडीफार माहिती घेतो. नंतर वकील साहेबाला भेट घेऊन हो, तिथं कसं प्रकरण दाबता येईल, जमानत कशी घेता येईल आणि याचा कार्यक्रम कसा करता येईल. हो, याचा मी प्लॅन बनवणार आहे. हो, आणि आता काय आहे कसं आहे सगळं डिटेल मी तुम्हाला नंतर आता समजा फोन केल्यावर सांगतो. हा ना, मग आताच फोन लावा ना. काय आहे काय नाही तर हो, घ्या माहिती घ्या. हो, लावा त्या धुटकेला फोन ला. तसं म्हणता नाही का. बरं ठीक आहे, आता फोन लावतो. हो, काय आहे काय नाही त्याच्यापासून माहिती काढून घेतो जराशा. हो, 1 मिनिट. मी काय म्हणतो मारती जाई हो, न्यारी करून घेऊन आता 9 वाजून राहिले तर फुलं थोडं बाबा म्हणलं आता हात दुखून राहिले. हो, आता एक न्यारी करू मग अजून चालतेच आहे. बरं चला ना मग, आता काय काहीतरी करायला लागते न्यारी. हो, मी म्हणत होतो तुम्हाला चला मग इरी पैसे जाऊ तिथं आता पाण्याचं आहे. हो, चला मग चला. हो, खादोळे साहेबाचा फोन. हो, काय म्हणते म्हणा बा. हॅलो, हां हां हां, बोला ना खादोळे साहेब. काय लय दिवसांनी फोन लावला बा. काय बा पाहा लागते तुम्हाला. रामपूरवाले मोठे लोक. मग काय मोठे माणसं आण बा तुम्ही. मग काय पूर्ण पेपरवर आता फोटो झळकून राहिले, तुमचे नाव झळकून राहिले. मोठा दरोडा पकडला म्हणजे तुम्ही काय 2 लाख रुपये बक्षीस आहे म्हणजे शिवलाल टोयगोटे तुम्हाला. हो, आता पेपरला बातमी वाचली. हो, म्हणून मी आनंद वाटला मला. छातीत धडकी बसली माय. तेच म्हणलं आता तुम्ही आपले माणसं म्हणलं काय अंदर तर विचारा.
अरे काय सांगता खादोळे साहेब आता तुम्हाला या हो सगळ्या खोट्या गोष्टी आहे, सगळ्या लबाडाचं आहे काम. मग काय तर हे कलियुग गेलेच म्हणते ना. मग काय तर नाव मोठं दर्शन खोटं कायचं घबाड पकडलं कोणतं काय पकडलं आम्ही. फक्त हे शिवल्याची कलाकारी आहे याच्यात नाही हो, काहीच नाही हो. मग काय हात मारायला गेलतो आम्ही आणि आम्हाला 40 लाख रुपये भेटूनही राहिले होते त्याच्या. पण यायनं काय ना म्हणे नाही नाही म्हणे आपण कसा गोत्यात येऊ म्हणे. विचार बदलला रात्रीतून त्याईनं पोलीस स्टेशनने फोनही लावून दिला आणि पकडूनही दिलं त्या देव म्हणाले. असं झालं ते पायसन तर आम्ही काहीच नाही केलं. आम्हाला 40 लाख ते देऊ राहिला होता. पण आता याची फटारली म्हणून हे समजा कांड घडलं म्हणून पेपरले नाव आलं. ए बाबा असं आहे का ते? म्या म्हणलं मोठा तीर मारलाय ना. म्हणजे हेच गेलं त्या हिशे बाळायला त्यात नाही का, मग लट्टाव यायची. ते काय तर सगळं करून धरून पाणी सोडलं त्याच्यावर. पण जाऊ द्या, सोडलं. पण आता तुम्ही बी जरासं निवडणुकीचं पाहिजे बा म्हणलं. हे याचं नाव सगळीकडे होऊन राहिलं. सगळे पेपरबाज्या हे ते याला तेच पाहिजे. तर जरासं कसं सतर्क राहा बा तुम्ही थोडंसं. आता तुमचे काही कामकाज दाखवा, नाही तर ते त्याची सीट शिवर आहे बरं. तुमची जिल्हा परिषदेली हवा काहीच राहणार नाही. त्यानंच मला चहा गोड नाही लागला सकाळचा. पेपर वाचला, धडकीच बसली. मॅडम तुम्हाला लावा फोन. आता तुम्ही आहे आपले माणसं, पण आता कसं आहे बाकीच्या तुम्ही माहीत पडू देऊ नका. तेच म्हणलं खबरा देत जा. पण लेखाचं लय नाला खबर नाही का हो ना. भांडवल कायचं करून सांगता येत नाही. सरी पेपरबाजी करू आला ना ते शिवलाली टोयकुटे यांचा सत्कार स्वागत 2 लाख हे ते. आता काय मावला साहेब बाबा त्याचा. तसंच आहे ना. मग 1.5 किलो तांदूळ शिजवते सऱ्या गावाला आमंत्रण देते. मग काय तर असं माणूस आहे. जाऊ द्या, पण तुम्ही तरी जरा सतर्क राहा. तशी मी तुम्हाला माहिती देतच राहतो. आता मला एखादं काहीतरी आरोग्य शिबिर हे ते काहीतरी करायचं लागलं हो ना. बरं आता काय हे 2 लाखात काय करू राहिला? 2 लाखात चांगलं भांडवल करते ती. अजूनही काही ना काहीतरी उचापती करतील. पुढचं काय नियोजन आहे आता द्यायचं? काय बैरमची तयारी आहे बा आमची. उद्या आता हे मकर संक्रांत सरली की दुसऱ्या दिवशी आम्ही आता निघणार आहोत. मस्त आता बैरमच्या यात्रेतनी मस्त माहोल करणार आहोत. 2 लाख रुपये आता भेटलेलेच आहे. तर आता चलावं म्हणे याले ना त्याले सगळ्यांना म्हणे तिकडेच खर्च करून टाकू. आता म्हणून आम्ही चाललो आता यात्रेले. तर पाहा म्हणलं आता बाकी तर काही नाही मग. असं पुढचा प्लॅन बैरमचा आहे समजा नाही का. बरं आपल्याविषयी काही बोलत असतील कधी काही समजा असं काही विषय काढतात का म्हणलं? बाबा तुमचं नाव सकाळीच निघालं पेपर ते बातमी वाचली का नाही तेव्हा ते म्हणे शिवल्या गेला म्हणे आता खादोळ्या कोमा आता 100% म्हणे. त्याला आता दिवसभर भाकरी गोड लागत नाही म्हणे. पेपर वाचावं म्हणे त्यानं. शेवटी वाचलाच तुम्ही. म्हणजे भाकर गोड नाही लागत म्हणजे नाही. असं हो का. बरं माझ्याविषयी काढते ते शेवटी. बरं थांबा म्हणा तुम्ही आता बैरमले यायच्या मागत जायचा. हॉटेले गिटेले 2-4 आता एक गाडी आपली करायची. यायले नाकी नवच आणतो. हो असा सडोका पळस करून सोडतो यायला. यायच्या गाड्या पकडणं काय यायचा पुरा म्हणजे बोजवाराच वाजवतो आता मी. बैरमच्या यात्रेत 4-5 दिवस यायला बिलकुल तांगाडूनच ठेवतो. थांबा म्हणा तुम्ही आलोच मी तुमच्या मागं. असं बरं पाहू मग आता. आमचे तसा प्लॅन बनून राहिला कॉलनीतले काही लोक. झालं तर येऊ आम्ही बी येऊ समजा. व्हा तुम्ही आता तुम्ही जा. तसं काही असलं तर सांगत जा. हो सगळं बिलकुल तुम्हाला खळानखळा माहिती देतो मी. काहीच विषय नाही. तुम्ही आपलं एवढं काम केल्यावर आता तुमच्यासाठी करणार नाही का मी. मग काय तुम्ही तर पुरा जेलात गेलो असतो 3 लाखही गेले असते माय. ठीक आहे ठेवतो मग. ओके. असं कामं नाही केले पाहिजे काय तोंडे साहेब. तुम्ही सिक्युरिटी गार्ड ते देव म्हणून खाऊ तुम्ही रजा. तुमचा भाऊ बी त्याच्याने अटकून टाकला. प्लॅन कसा असं नसते करत ना. मोठ्या गोष्टी अशा नसते करत. सांगा आता त्या याला पता कसा लागला आपला हे शिवलाल टोयकुटे. हो ते तुमच्या मागावर होता. त्यानं तुम्हाला पकडून दिलं आणि तरी तुमच्या लक्षात आलं नाही. काय सांगा आता साहेब बाबा सांगू ना. खादोळे साहेब तुमच्यासारखा माणूस आमच्या पाठीमागं आहे. बरं वाटलं हो. तुम्ही वकील साहेब आले हे ते भेटून सगळं आज तुम्ही इथं भेटायला आले. हो पण नाला कोणा शिवलाल टोयकुटे सोडत नाही म्हणा मी. हो देवमंतमध्ये त्याला बाहेर फक्त निघू दे बोलले. हो सगळं रजा त्यानं घडून आणलं नाही. हो 40 लाख रुपये कबूल केले त्याला आम्ही. आमच्या मागावरच होता ते. पण शेवटी 40 लाखावर पाणी सोडलं त्यानं आम्हाला पकडून दिलं. सांगा आता काय करावं याच्यापेक्षा. सगळं बिलकुल म्हणजे सगळा कार्यक्रम त्यानं केला आमचा. म्हणजे त्याची हिशेवाटी झाली होती का 40 लाख द्यायला तयार झाले तुम्ही. काय करायचं माथुरीच्या गंजीपर्यंत आले ते त्याला पता लागला होता या गंजीतनी माल आहे म्हणून. शेवटी त्यानं शोध घेतला घरी जाता आम्हाला रस्त्यानं अडवलं काय फ्री स्टाईल झाली आमची. शेवटी आम्हाला त्यानं म्हणजे कचाट्यात अटकवलं. म्हणे बा पोलीस स्टेशनला फोन करतो नाही तर पकडून देतो. आम्हाला 40 लाख पाहिजे. अर्धेच पाहिजे म्हणून डायरेक्ट. पण आम्ही 40 लाखावर मानवलं द्यायला. बोलणी झालं सरळ झालं. मग आता वक्तात त्यानं पोलीस स्टेशनला फोन केला काहून तर नाही ते करणारच आहे तसा. त्याला काहीतरी म्हणजे चुनूक लागली पोलीस स्टेशनची की बा हे धाड पडणार आहे आपल्या घरी. त्याच्या आधीच त्यानं हात काढून घेतले. हो की बा हे प्रकरण उघडकीस येणार आहे. त्याच्या आधी आपण बाहेर काढा. बरोबर नावही होऊन जाते सगळंच होते. हो तसं त्यानं करून तुम्हाला अटकवलं. नाही तर ते जेलात असतं ना. 40 लाखावर कोण त्यानं माझ्या पाणी सोडलं. त्याला माहिती आहे ना अटकतो म्हणून. आता कसं आहे बाहेर मस्त ते आता मजा करून राहिला. सत्कार घेऊन गेला ते आता. जाऊ द्या फक्त आता तुम्ही एक काम करा. स्टोरी तर फिरवायची. जमानतीवर तुम्हाला बाहेर काढतो. वकील साहेब मोठी आहे. पैसा जास्त द्यावा लागते पण आपल्याला पैशाची काही कमी नाही. आता म्हणून म्हणलं एक काम करा तुम्ही. फक्त आपल्याला सपोर्ट करा तुम्ही. हो माझ्यासोबत तुम्हाला राहा लागेल. मी सांगतो तसं करा लागेल. साहेब सांगा ना तुम्ही आम्हाला फक्त सोडा तुम्ही. हो तुमच्या आम्ही हे बा जे म्हणसान ते काम करतो ना. मग वकील साहेब बा स्टोरी घुमवत यायची. सगळं शिवला टोयकुटेवर आणणार आहोत आपण आता. जमानत होईल तुमची. हो का वकील साहेब काय स्टोरी बनवता येईल? नाही काही हरकत नाही. स्टोरी पलटवायला काही टाईम लागत नाही आपल्याला. हो हे जे समजा आपला शिवलाल टोयकुटे आणि त्याचा तो बबनराव आहे म्हणता ना. हो ह्या दोघांनी बा आमची गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर आम्हाला बांधलं आणि नंतर ते माल घेऊन पळाले. परंतु त्यांना माल कुठं लपवा याचा प्रश्न पडल्यामुळे देवमन चुनखोच्या वावरातल्या ज्या गंजीमध्ये ते माल ठेवला. माल ठेवल्यानंतर देवमन चुनखो आल्यानंतर त्यांना यांनी माहिती सांगितली बा शिवलालनं की बा असं झालेलं आहे. तुले पैसे देतो फक्त बा आमचा माल इथं आहे.
मग असं करता करता देवमन चुनखो गोत्यात आला. देवमन चुनखोनं साहेबाला फोन केला, बँकेच्या सिक्युरिटी गार्डले केला की बा याईनं चोरी केली. आणि परंतु शिवलाल टोळगोटेनं त्याला मॅनेज केलं बा. साहेबाला म्हणे बा सांगू नका, तुम्हाला देतो, नाही तर मग तुम्हाला मारतो. म्हणून बा माराच्या धाकामुळे आम्ही बा काही सांगितलं नाही. आणि शेवटी ते माल देवमन चुनखोच्या घरून ते नेणार होते, त्यानं आमच्या घरी ठेवला. परंतु रातोरात त्यानंच पोलीस स्टेशनला फोन केला आणि आम्हाला अटकून दिलं. म्हणजे विनाकारण आम्ही याच्यात अटकलेलो आहो. आमची फसवणूक झालेली आहे. शिवलाल टोळगोटेचंच सगळं काम आहे. बस 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 जमलं साहेब. बा असंच करा तुम्ही, काही करा. आम्ही असंच बोलतो आता. ज्यावेळेस आमची आता रिमांड होईल तर त्याचंच नाव सांगतो आम्ही. बस 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 झालं, झाली जमानतच होती तुमची आता. वकील साहेब बरोबर बोलते, काय बोलायचे कोर्टात. कारण की तुमचा काहीच याच्यात हात नाही. सगळं शिवलाल टोळगोटेनं त्याच्या सोबत्यानं केलं आणि बाकी 2 बुडे संघ होते. बाकीचा काही विषय नाही. चौकावर नाव घालून देऊ. आणि तुम्ही म्हणा बा आमच्या कुटुंबाच्या म्हणजे सुरक्षेच्या धाकानं, कारण की त्याने आम्हाला धमकी दिली होती की बा तुमच्या घरचा आम्ही कोणी ना कोणी उडवीन नाही गाडीनं. म्हणून बा आम्ही काही सांगितलं नाही. खरे गुन्हेगार हेच आहे. बस याच्यावर नाव घालून द्यायचं, आपण सिद्ध करू लागायचं. काही विषय नाही. चालत्या कोर्टात की 10 वर्ष. ठीक आहे ना. मग आता आलं लक्षात आमच्या काय सांगायचं काय बोलायचं तर. फक्त आता 3 दिवस तर पोलीस कोठडीच आहे आमची आता. तिथपर्यंत काही विचारच नाही. मारू द्या ना, किती मारते तर 3 दिवस रिमांडच घेईन का नाही. शेवटी त्याचंच नाव सांगा तुम्ही. वकील साहेब आहेत ना आता तुमच्या मागं. फक्त पैशाचं घरच्याला सांगून द्या, तुमच्या पैसे जमा करा म्हणा द्यायच्या. चला ठीक आहे, येऊ मग आता. बाकीच्या मुली आता पुढच्या प्लॅनमध्ये राहत आहे. आणि म्हणलं मला सपोर्ट कराच तुम्ही. हो या शिवलालले कसा हात दाखवता आता 5 म्हणा. चला येतो मग. चला वकील साहेब, फी येऊन जाईल तुमची. जा ना मग, काही हरकत नाही. काय मकर संक्रांतीचे सामान लागते ते घेऊन ये. हो मी आता फार्मवरून येऊन जातो मग. हो गाडी काढलीस मी, आता निघतो मी. हो पेपर वाचून राहिलो होतो. आता ते चिमनरावनं पेपर दिला, मला वाचून घ्या, नाही तर फुकट 5 रुपये जाते आपले. जाय मग तू गाडीनं दोघी मायले की चालल्या जा. अरे बाबा, बँक दरोड्या प्रकरणामधील आरोपी गजाड, अरे बाबा सापडले वाटते नाही का. कोण आहे बाबा हे. बँक सिक्युरिटी गार्ड आणि त्याचबरोबर बँक अधिकारी, तसेच देवमन चुनखो व त्याची भाऊ वामन चुनखो. बापा बापा, हे आहे का रे बा. सांगा आता, आम्हाला लटकवलं होतं. अजून पुढे काय. सदर कार्यामध्ये रामपूर येथील शिवलाल टोळगोटे व इतर मंडळींनी सीताबेनी त्यांना पकडून 2 लाख रुपये बक्षीस त्यांना देण्यात आले. अरे बापा, शिवलाल टोळगोटे इथे हात मारला का हरामखोरानं. बापाले का तालच बसला याचा आता. यानंच पत्ता दिला वाटते बहुतेक नाही का. बरोबर आहे बरोबर आहे, याच कामी असते. हॅलो, हां बोला खादोडे साहेब. काय कशी आठवण आली बा. काही नाही आपलं. काय म्हटलं शिवलालजीचा कारनामा पाहिला का म्हणलं, वाचलं त्याच्यावर तर काही. हो ना, हे बा आत्ताच पेपर हातात पडला. हो फार्ममध्ये चाललो होतो. हो ना, तेच वाचून मला धक्का बसला. यानं कसं काय पकडून दिलं बा. हो तेच तर म्हणलं, हेच तर खरा दरोडेखोर. ते सगळं नाटक आहे त्याचे. आता आलो ना आम्ही आता. हो आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो. हो याचंच राजकारण होतं आणि यानंच पकडून दिलं. हो अंगावर आलं त्याच्या. दिलं यायला लटकून. देवमन घेऊन म्हणले. मग काय यानंच केलेलं आहे ते. जाऊ दे, ते काही करण्याला लागतं आपल्या सध्या. पण मी काय म्हणतो, बैरम यात्रेला चालायचं का. आम्ही आता मानमोडे साहेब, मी हो तुम्ही अजून 2-4 जण. हो आता चालायचं का म्हणलं. हो चालसन चला म्हणलं, गाडी आहे आपली स्पेशल, नाही तर तुमची आहे. चालले जाऊ बैरमले 2-3 दिवस माहोल. आता काय तुम्ही मला सांगता, येऊ मग. चाल आले का आता मी जरासं असं वाटतं यावं जाऊन जरासं फिरून. चला ना मग. हे शिवल्या टोळगोटे हे नालायक कोणाचे हे चालले तर जरा यायला जेरी सांगू म्हटलं. तुम्हाला लस सतावलं द्यायनं. पुरं कुक्कुटपालन लांबवलं होतं द्यायनं. किती लाखाचा फटका दिला ना तुम्हाला, 4-5 लाखाचा. ते तर दिलाच म्हणा मले. त्याची तर भोंड अजून नाही गेली माई. हो त्याचा तर काठा काढणारच आहो मी शिवला टोळगोट्याचा. हो बाकी हो आता बैरमच्या यात्रेला जाऊन काय करता मग. ते काय आतापासून सांगतो तुम्हाला. हो चला ना तुम्ही सांगत चला फक्त. हो यायला अशी अद्दल घडून तिकडे बैरमच्या इकडे. हो यायनं नावच काढवले का. हो तेच म्हणलं, ते लक्झरी का काय करून राहिले म्हणते, अशी वार्ता भेटली मला. जरासं कसं तुम्ही असले. हो त्यानंतर चाच्या भतीच्या संघ घ्यायचा. म्हणजे कसं टेन्शनचं कामच नाही. हो बिलकुल यायचा कार्यक्रमच करायचा रस्त्यानं. मग काय पाहा लागते यायला तर. हे बा मी तर म्हणतो, हो यायला जिथं पाणी नाही तिथं न्या लागते. हो सांगतो ना तुम्हाला. हो घेतो मी त्याच्या भतीजाला घेतो, काही हरकत नाही. कधी यायचं सांगा. परवाच्या दिवस. हो परवाच्या दिवशी. उद्या जरा मकर संक्रांत आहे. हो तर ते विषय निपटला की परवा दिवशी बैरम यात्रा सुरू. हो रविवारपर्यंत विषय खलास. चालते मग. बिलकुल बिलकुल. चला परवा दिवशी तयार आहो मी. माझी गाडी घेऊ आणि तुमची एक गाडी. लागलं तर नाही, एका गाडीत भागलं तर एक गाडी. हो ठीक आहे मग, परवा दिवशी फायनल डन. ओके.